Hello everyone, I am Dr. Sandeep Gaute. I welcome you all to my YouTube channel English Guru for All. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओ लेसन मध्ये आपण युनिट नंबर 1 मधील थर्ड जी पोयम आहे ती आपण डिस्कस करणार आहोत आणि टायटल आहे बास्केट फुल ऑफ मूनलाइट रिटन बाय सुनील शर्मा. या पर्टिक्युलर पोयम मध्ये आपल्याला समजून घ्यायचं एक्झॅक्टली बास्केट फुल ऑफ मूनलाइट असं का म्हटलेलं आहे, कारण पोयम स्टडी केल्यानंतर आपल्या हे लक्षात येणार आहे. पण सुरुवातीला जे दोन महत्त्वाचे वर्ड्स या टायटल मध्ये आलेले ते आपण समजून घेऊयात. व्हॉट इज द फर्स्ट वर्ड, दॅट इज बास्केटफुल, अँड व्हॉट इज द सेकंड वर्ड, दॅट इज मूनलाइट. सो व्हॉट इज द मीनिंग ऑफ बास्केटफुल, दॅट इज अ सफिशियंट क्वांटिटी टू फिल अ बास्केट. म्हणजे बास्केट भरण्यासाठी जेवढी काय क्वांटिटी लागत असेल तेवढं भरून, ज्याला आपण बास्केट फुल म्हणतो, बास्केट भरून म्हणू शकता किंवा टोपली भरून देखील म्हणू शकता. बास्केट फुल ऑफ मूनलाइट. मूनलाइट म्हणजे काय, चंद्रप्रकाश. आता इथे थोडं इमॅजिनेशन जरा बघा कुठल्या पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे पोएटला एक्झॅक्टली काय म्हणायचं आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. कॅन वी काउंट दिस वन, कॅन वी मूनलाइट आपण त्या पद्धतीने घेऊ शकतो का, बट दिस इज इमॅजिनेशन. आता इमॅजिनेशन असं का केलेलं आहे ते आपल्याला पोयम स्टडी करताना लक्षात येणार आहे. तर वॉर्मिंग अप सेक्शन नेहमीप्रमाणे आपल्याला माहिती आहे वॉर्मिंग अप सेक्शन कशासाठी महत्त्वाचं आहे, टू अंडरस्टँड, टू गेस व्हॉट आर वी गोइंग टू डिस्कस इन दिस पर्टिक्युलर पोयम. की यातनं आपल्याला लक्षात येतं वॉर्मिंग अप, जसं एक्सरसाइज करताना आपण वॉर्मिंग अप करतो त्या पद्धतीनंच आपल्याला समजून घ्यायचं या सेक्शनमधनं की या पर्टिक्युलर पोयममध्ये आपल्याला काय डिस्कस करायचं आहे. तर इथे आपण बघूया चिटचॅट. चिटचॅट मीन्स व्हॉट, दिस इज जस्ट लाईक द डिस्कशन. तर इथे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत, आपण बघूयात. डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड. म्हणजे इथे काय विचारलाय क्वेश्चन, बेड टाईम स्टोरीज तुम्ही लहान असताना, चाइल्ड असताना तुम्हाला ऐकायला आवडत होत्या का. यस, डेफिनेटली मी असेल किंवा तुम्ही असाल, आपल्याला लहानपणी बेड टाईम स्टोरीज ज्या असायच्या त्या आपल्याला ऐकायला नेहमीच आवडायच्या. त्याच्या काय याचा आन्सर काय येणार आहे इथे, येस म्हणून येणार आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, हू युजली टोल्ड यू द बेड टाईम स्टोरीज. आता बेड टाईम स्टोरीज आपल्याला कोण सांगायचे, तर ग्रँड पॅरेंट्स आणि पॅरेंट्स. ग्रँड पॅरेंट्समध्ये मग तुमचं ग्रँडफादर असेल, ग्रँडमदर असेल, आई असेल, वडील असेल, ते सांगायचे. वाय डिड यू लाईक देम, तुम्हाला ते का आवडायच्या. आता हे फार महत्त्वाचं आहे बघा, का आवडायच्या, तर इंटरेस्टिंग असायच्या, इमॅजिनेशन असायचं आणि त्यातल्यात ॲडव्हेंचरस स्टोरीज असायच्या आणि काहीतरी आपल्याला त्यातनं शिकायला मिळायचं, त्यामुळे त्या स्टोरीज आपल्याला काय व्हायच्या, आवडायच्या. म्हणून वाय डिड यू लाईक देम, त्याचा आन्सर मी तुम्हाला दिलेला आहे. आय लाईक देम बिकॉज दे वर इंटरेस्टिंग, ॲडव्हेंचरस अँड फुल ऑफ इमॅजिनेशन. आणि फोर्थ क्वेश्चन इथे काय दिलाय बघा, डू यू स्टील लाईक टू हिअर दोज स्टोरीज अगेन. येस, बालपण कुणाला आठवत नाही, कुणाला आवडत नाही. बघा प्रत्येकाला आपण लहानपणी ज्या गोष्टी करायचं ते आवडतात. त्याच्या मागचं कारण होतं इनोसन्स, निष्पाप, कुठल्याही पद्धतीचं टेन्शन नव्हतं, काही नव्हतं. आणि त्यामुळे आजही आपण एखाद्या वेळेस जर बालपणीच्या गोष्टी आठवल्या तर त्या आपल्याला नेहमी ऐकायला आवडतात. म्हणून मी इथे तुम्हाला या चारही प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. आता सगळ्यांनी काय लक्षात घ्यायचं आहे, for what purpose these questions are asked in this section, that is chit chat. का दिलं असेल, कशासाठी दिलं असेल. yes, there may be some kind of connection of the stories. काहीतरी कनेक्शन आहे ते आपण बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही पोएम जेव्हा मी एक्सप्लेन करेल तेव्हा तुमच्या लक्षात येईल की याचं कनेक्शन काय आहे या 5 क्वेश्चनचं. हा वर्ड इथे लक्षात ठेवा तुम्ही, चाइल्ड. दिस वर्ड इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दिस क्वेश्चन और येस एव्हरीवेअर यू कॅन सी दिस वन. म्हणजे ॲज अ चाइल्ड तुम्हाला इथे प्रश्न विचारलेले आहेत. चाइल्ड एक लक्षात घ्या, ॲज अ चाइल्ड म्हणजे काय. आत्ता तुम्ही जर माझं एक्झाम्पल घेतलं, मला जर कोणी विचारलं डिड यू लाईक टू हिअर बेड टाईम स्टोरीज वेन यू वर अ चाइल्ड, म्हणजे मला काय आठवायचंय, माझं बालपण. सो हिअर यू नीड टू अंडरस्टँड दिस पार्ट प्रॉपरली. आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी काय दिलेली बघूया, व्हॉट इज गिवन देअर. तर नेक्स्ट बघा आता काय दिलंय, डिस्कस इन ग्रुप्स अबाउट द प्रोसिजर अँड प्लांटिंग अ ट्री. राईट द स्टेप्स इन द बुलेट पॉइंट्स अँड प्रेझेंट देम बिफोर द क्लास. आता इथं काय दिलंय की डिस्कस करायचं सांगितलं आणि प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री, म्हणजे एखादी ट्री लावण्याचं, प्लांट लावण्याची काय प्रोसिजर आहे ती इथे आपल्याला सांगायची. मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, इथे टाईप न करता हेच लक्षात येऊ शकतं तुमच्या. डिग द प्लांटिंग होल. सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे तर गड्डा खोदायचा आहे. कशासाठी, प्लांट लावण्यासाठी.
प्लेस द प्लांट इन द सेंटर ऑफ द होल. सेंटरच्या होलला आपल्याला काय करायचं आहे, ते प्लांट त्या पद्धतीनं आपल्याला तिथे लावायचं आहे. त्यानंतर बिल्ड अ सॉइल बर्म अँड स्टेक द ट्री. त्या पद्धतीनं ट्रीला आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि पूर्णपणे त्याला काय करायचं आहे, सॉइल त्या खड्ड्यामध्ये पूर्ण टाकायची आहे, जेणेकरून ते एका जागी फिट राहील. देन टाय द ट्री अँड वॉटर इट प्रॉपरली. आणि आपल्याला त्याला पाणी द्यायचं आहे. लक्षात घ्या, दिस इज द प्रोसिजर ऑफ प्लांटिंग अ ट्री. आता प्रश्न परत बघा, पोयम काय आहे, व्हॉट इज दिस वन, व्हॉट इज द टायटल ऑफ द पोयम, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजे इथे प्लांटिंग अ ट्रीचा इथे काय संबंध आहे हे देखील आपल्याला बघायचंय. वी नीड टू गेट दिस आन्सर इन द पोयम. तर बघूयात कशासाठी विचारलंय. अँड व्हॉट इज द लास्ट वन, लास्ट ऍक्टिव्हिटी इज गिवन हिअर. अँड व्हॉट इज दिस ऍक्टिव्हिटी, लेट मी रीड दिस. Discuss in pairs and write what your father and mother do for your family. म्हणजेच तुमचे आई वडील तुमच्या फॅमिलीसाठी काय करतात इथे तुम्हाला लिहायचं आहे. इथे एक्झाम्पल म्हणून दिलंय, या साईडला फादर आणि या साईडला मदर दिलेले आहेत. तर बघूयात आपण काय काय कामं करतात, थोडेफार आपण इथे ॲड करूयात. तर विद्यार्थी मित्रांनो, मी इथे काही टाईप केलेले आहेत पॉईंट्स महत्त्वाचे आहेत, समजून घ्या. काय दिलंय, फादर काय करतात म्हणजे वडील काय करतात आपल्या फॅमिलीसाठी, वर्क्स हार्ड टू अर्न अ लिव्हिंग म्हणजे पैसे कमवतात, हार्ड वर्क करतात, त्यासाठी सगळ्यांची काळजी घेतात, टेक्स केअर ऑफ ऑल, हेल्प्स इन स्टडी, त्यानंतर गिव्ज अस बुक्स अँड टॉईज, ब्रिंग ऑल द थिंग्स फॉर अस. आता हे काही पॉईंट्स मी इथे लिहिलेले, त्यात आपण बरेचसे ॲड करू शकतो. मग तुम्ही वेगवेगळ्या गोष्टी इथे देखील लिहू शकता. मग वडिलांना आता तुमचे या वयात तुम्ही मोबाईल मागू शकता वडिलांना, यू कॅन आस्क फॉर दॅट. म्हणजे सांगण्याचा उद्देश काय आहे, वडील हे आपल्या फॅमिलीसाठी वेगवेगळ्या गोष्टी करत असतात. त्याचप्रमाणे आई काय करते, प्रिपेअर्स फूड फॉर अस, आपल्यासाठी अन्न बनवते, कीप्स द हाऊस क्लीन, आणि घर देखील खूप क्लीन ठेवते, स्वच्छ ठेवते, हेल्प्स इन आवर स्टडीज, अभ्यासामध्ये मदत करते. त्यानंतर टेक्स केअर ऑफ ऑल फॅमिली मेंबर्स, पूर्ण फॅमिली मेंबरची काळजी घेते, टेल्स अस द स्टोरीज. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे काय दिलंय, डिस्कस इन पेअर्स. लक्षात घ्या, परत का विचारलं असेल म्हणजे आई आणि वडील हे तुमच्या फॅमिलीसाठी काय करतात हे तुम्हाला इथे विचारलंय. मग ॲज अ चाइल्ड म्हणजे त्यांचं मूल म्हणून आपण काय करतो, मुलगा असेल मुलगी असेल तर आपण त्यांच्यासाठी काय करतो, हा देखील प्रश्न आपण स्वतःला इथे विचारणं फार गरजेचं आहे. तर इथे आपण आता 3 ॲक्टिव्हिटीज बघितल्या की चिटचॅटमध्ये पहिलं काय दिलं होतं, 4 क्वेश्चन्स विचारले होते. त्याचं मी सांगितलं तुम्हाला की चाइल्ड हा वर्ड आलेला आहे, फादर अँड मदर हा वर्ड आलेला आहे, म्हणजे रिलेटेड टू फॅमिली काहीतरी या पोयममध्ये असायला पाहिजे. तर आपल्या इथे लक्षात येऊ शकतं की असं का दिलेलं असं, दॅट इज वाय वॉर्मिंग अप सेक्शन इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर चला आपण आता पोयमला सुरुवात करूया. दिस इज व्हेरी ब्युटिफुल पोयम अँड द टायटल ऑफ द पोयम इज बास्केट फुल ऑफ मूनलाईट. व्हॉट इज द टायटल, बास्केट फुल ऑफ मूनलाईट. तर सुरुवात करूयात, एक एक स्टॅन्झा आपण इथे समजून घेऊयात काय दिलेलं आहे. तर सुरुवातीला मी पूर्ण पोयम रीड करतो जेणेकरून तुमच्याही लक्षात येईल की पोयममध्ये काय आहे. ओ मून गिव्ह मी मूनलाईट, बास्केट फुल ऑर 2 baskets full with seeds of moonlight. From the city to my village, on the sides of the path, I want to sow many small moons of light. The whole village goes to the city daily to work. It becomes dark on its way back as my village is quite far. The route is tough and full of snakes and scorpions. Neither but nor cart plies. When my father returns home, I am asleep, and he goes back early in the morning while I am sleeping. O moon, give me a basket full of moonlight. On loan, I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. O moon, give me a basket full of moonlight. I want to sow, that is seeds of moon on the sides of the path. Sunil Sharma, translated from Dongri. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय इझी अशी पोयम आहे, व्यवस्थित समजून घ्या. इझिली आपल्या मिनिंग लक्षात येतोय काय नेमकं आहे. ॲज अ चाइल्ड, बास्केट फुल ऑफ मूनलाईटचं मिनिंग तुम्हाला सांगितलं आहे. एक बास्केट भरून किंवा टोपली भरून फुल ऑफ क्वांटिटी मूनलाईट पाहिजे. कुणाला पाहिजे, एका
मुलाला किंवा मुलीला, चाइल्ड. ओके, कशासाठी पाहिजे त्याचं इथं रिझन आपल्याला दिलेलं आहे. तर सुरुवातीच्या पहिल्याच याच्यामध्ये आपण समजून घेऊया. इन दिस फर्स्ट स्टॅन्झा व्हॉट इज गिवन देअर? ओ मून. सो द चाइल्ड इज आस्किंग टू मून. थिंक अबाउट द इमॅजिनेशन. मी सुरुवातीला चिटचॅट किंवा वॉर्मिंग अप सेक्शनमध्ये तुम्हाला सांगितलं, इमॅजिनेशन इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट हिअर, राईट? ओ मून गिव्ह मी मून लाईट. फॉर व्हॉट? मला चंद्रप्रकाश हवा आहे. बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल. एक बास्केट फुल और 2 बास्केट्स भरून मला फुल, दोन्ही फुल भरलेले पाहिजे. मूनलाइट विथ सीड्स ऑफ मूनलाइट. नाउ थिंक अबाउट द इमॅजिनेशन. सीड्स ऑफ मूनलाइट. कशाचे सीड्स पाहिजे इथे चाइल्डला? मूनलाइटचे. कशासाठी पाहिजे? दिस इज जस्ट द इमॅजिनेशन. दिस इज जस्ट द इमॅजिनेशन. इथे चित्र दिलेलं आहे बघा, कशाचं दिलंय? मूनचं. आणि कुणामध्ये इथे इंटरॅक्शन आहे? इंटरॅक्शन म्हणजे कुणाशी बोलतोय तो चाइल्ड? ते तुम्ही काय म्हणू शकता, मुलगा असेल किंवा मुलगी. द चाइल्ड इज टॉकिंग विथ द मून. नाउ यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज द रिझन. पहिल्या याच्यामध्ये आपल्या लक्षात येतं दॅट चाइल्ड इज आस्किंग फॉर व्हॉट? सीड्स ऑफ मूनलाइट. व्हॉट इज द रिझन? काय दिलंय समोर बघूया आपण. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. नाउ यू कॅन अंडरस्टँड द कनेक्शन इज बिटवीन द विलेज अँड द सिटी. फ्रॉम द सिटी टू माय विलेज म्हणजे शहरापासून माझ्या गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ. रस्त्याच्या दोन्ही कडेला. साइड्स ऑफ द पाथ. आय वॉन्ट टू सर्व मेनी. आय वॉन्ट टू सर्व मेनी फॉर व्हॉट? फॉर कशासाठी लावायचं आहे? स्मॉल अँड स्मॉल मून्स ऑफ लाईट. व्हेरी नाईस. यू कॅन से व्हॉट? इमॅजिनेशन. कसं इमॅजिन केलंय बघा ना, दोन्ही साईडला. म्हणजे चंद्राला विचारतोय गिव्ह मी बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल सीड्स ऑफ मूनलाइट. व्हॉट इज द रिझन? सिटी आणि विलेज माझ्यामधलं जे अंतर आहे, जो आमचा पाथ आहे, रूट आहे, रोड आहे, त्याच्या दोन्ही साईडला आय वुड लाईक टू त्याचं प्लॅन्टिंग करायचंय. म्हणून ते बघा प्लॅन्टिंग ऑफ ट्री. आणि इथे इमॅजिनेशन काय केलंय? प्लॅन्टिंग ऑफ मून. स्मॉल स्मॉल मून्स फॉर लाईट. आणि रिझन काय आहे? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. आणि संपूर्ण खेड्यातले माझ्या शहरात म्हणजे खेड्यातले लोक कशामध्ये जात आहेत? शहराकडे जात आहेत. कशासाठी? कामासाठी. पण प्रॉब्लेम काहीतरी इथे आता बघा या स्टॅन्झामध्ये आपल्या एक लक्षात येतं, देअर इज अ प्रॉब्लेम. व्हॉट इज द प्रॉब्लेम? देअर इज नो लाईट. म्हणजे रोडवर ते पाथवर ते कुठली लाईट नाहीये. अँड दॅट इज वाय. आता हा इथे क्वेश्चन दिलाय मार्जिनल. काय दिलाय? व्हॉट डज द पोएट विश टू गेट फ्रॉम द मून अँड वाय? म्हणजे ह्या दोन्ही याच्यामध्ये आपल्याला दिसतंय काय विश आहे इथे पोएटची. पोएट म्हणा, चाइल्ड म्हणा, स्पीकर म्हणा या पर्टिक्युलर पोएमचा. दॅट द पोएट वॉन्ट्स बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल विथ सीड्स ऑफ मूनलाइट. कशासाठी? द रिझन ऑफ दिस वन. व्हाय? कशासाठी? that the poet wanted to serve many small and small moons of light. आणि लाईट मिळण्यासाठी, मूनलाईट मिळण्यासाठी कशासाठी करायचे? मूनलाईट. आणि का? व्हॉट इज द रिझन? द होल विलेज गोज टू द सिटी डेली टू वर्क. कामासाठी खेड्यातनं शहरात जात आहेत. म्हणजेच काय? इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. म्हणजे हे रिझन आहे. म्हणजे जाताना ते जातात, पण जेव्हा परत येतात तेव्हा रस्त्यामध्ये काय असतो? सगळा अंधार असतो. इट इज डार्क, कम्प्लिटली डार्क. त्यांना येताना त्रास होतो. त्याचं कारण आहे विलेज आणि सिटी यामध्ये देअर इज अ लिटल बिट डिस्टन्स. विद्यार्थी मित्रांनो, सिम्पल पोयम आहे. आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं यामध्ये काय दिलेलं आहे. बट ॲटलिस्ट यू नीड टू अंडरस्टँड द इमोशन्स. इमोशन्स काय, त्याच्या मागच्या भावना काय आणि का म्हटलं असेल. सो दिस इज जस्ट द केअर ऑफ अ चाइल्ड फॉर हिज यू कॅन से फॅमिली मेंबर्स ॲज वेल ॲज विलेजर्स ऑल्सो. आणि समोर आपल्या लक्षात येईल कुणासाठी. जेव्हा पोयम आपण रीड केली तेव्हा आपल्या लक्षात आलेलं आहे. नाउ व्हॉट इज देअर? ओके, इथपर्यंत आपलं झालं होतं. बघूयात नेक्स्ट स्टॅन्झा. कंटिन्यू स्टॅन्झा आहे हा इथपर्यंत. वी आर डिस्कसिंग द सेकंड स्टॅन्झा. द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. दिस इज द प्रॉब्लेम. दिस इज द प्रॉब्लेम. देर आर सो मेनी स्नेक्स, स्कॉर्पियन्स. एक्झाम्पल्स म्हणून दिलंय बघा इथे. साप आहेत, त्यानंतर स्कॉर्पियन्स म्हणजे ज्याला विंचू म्हणतो आपण. याच्या व्यतिरिक्त बरंच काय असू शकतं. परंतु त्या यानं काय केलंय चाइल्डनं, और यू कॅन सी इवन द पोएट. द पोएट इज सेइंग दॅट वर्ड डार्क आहे. अँड वाईल कमिंग बॅक फ्रॉम द वॉक फ्रॉम सिटी टू विलेज अँड इट इज क्वाइट फार.
त्यामुळे प्रॉब्लेम असा येतो की त्यांना येताना त्रास होतो आणि रस्त्यामध्ये स्नेक्स, स्कॉर्पियन्स, देअर मे बी अदर वाईल्ड ॲनिमल्स ऑल्सो. फक्त हे स्नेक्स आणि स्कॉर्पियन्स इथे काय म्हणू शकतो आपण, दे आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ वाईल्ड ॲनिमल्स अँड पॉयझनस ॲनिमल्स ऑल्सो. नायदर बस नॉर कार्ट प्लाईज, कुठल्याही पद्धतीची बसची सुविधा नाही. नॉट इवन कार्ट, कार्ट मीन्स बैलगाडी असेल, घोडागाडी असेल, वेगवेगळ्या कार्टचा मिनिंग वेगवेगळा होऊ शकतो. प्लाईज, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्लाईज, ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट, एका रूटवर ते रेग्युलरली फ्रिक्वेंटली तिथे नाही आहेत. मग एवढा प्रॉब्लेम असल्यामुळे काय होतं, व्हॉट इज द प्रॉब्लेम, व्हेन माय फादर रिटर्न्स होम आय एम अस्लीप, माझे वडील जेव्हा परत येतात तेव्हा मी झोपलेलो असतो. इट मीन्स वडिलांची आणि या चाइल्डची काय होत नाही, भेट होत नाहीये. और यू कॅन से द पोएट कॅनॉट मीट हिज फादर. अँड व्हॉट इज देन, अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग वाईल आय एम स्लीपिंग, आणि सकाळी मी उठण्याच्या अगोदरच माझे वडील कामावर गेलेले असतात. अँड दिस इज द प्रॉब्लेम ऑफ द चाइल्ड. दिस इज रिअली व्हेरी इम्पॉर्टंट. म्हणजे पोएटला इथे मी पोएट चाइल्ड म्हणतोय, तुम्ही समजून घ्या. पोएट आणि चाइल्ड हे दोन्ही सेम व्यक्ती आहेत. म्हणजे पोएटनं स्वतः म्हटलेलं असेल ॲज अ चाइल्ड, म्हणजे त्यांनी तिथे काय केलेलं आहे, देर इज सम काइंड ऑफ प्रॉब्लेम ही फाउंड देअर. सो यू नीड टू अंडरस्टँड दिस वन प्रॉपरली. तर आता आपण काय केलंय, आय एक्सप्लेन यू व्हॉट इज गिवन इन द सेकंड स्टँजा. पहिल्या स्टँजामध्ये आपल्याला काय केलंय, द पोएट वॉज आस्किंग टू द मून दॅट ही वॉन्ट्स a basket full or two baskets full with seeds of moonlight. रिझन सांगितलंय, रस्त्याच्या दोन्ही कडेला लावायचे शहरापासनं त्याच्या गावापर्यंत. रिझन काय दिलंय, वेन माय फादर किंवा विलेजर्स असतील जेव्हा परत येत आहेत त्यांना कुठल्याही पद्धतीचा धोका असतो त्यांच्या जीवाला, आणि माझे वडील येताना त्यांना मी झोपलेलो असतो, ते जेव्हा घरी रात्री परत येतात आणि सकाळी ते लवकर उठून जातात, त्यामुळे माझी आणि त्यांची भेट होत नाही. अँड दिस इज रिअली पथेटिक. आणि याचेच खंत ही पोएटला लागून राहिलेली आहे. तर बघूया तिथे काय दिलंय. तर ओ मून, आता बघा काय दिलंय, आपण शेवटच्या टप्प्यात आहोत. थर्ड स्टॅन्झा इज देअर नाउ. दिस स्टॅन्झा आय एम गोइंग टू एक्सप्लेन. ओ मून, गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट. गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाईट ऑन लोन. आता बघा किती ही जी डिमांड आहे ऑन लोन. आता इथे इमॅजिनेशन बघा ना, लोनवर ते कर्ज देऊन, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट नको. आय डोंट वॉन्ट फ्री ऑफ कॉस्ट, गिव्ह मी दॅट वन ऑन लोन, आय विल गिव्ह दॅट वन बॅक टू यू. लोन कशासाठी घेतलं, लोन घेतल्यानंतर ते परत द्यावं लागतं. सो दिस इज द डिमांड ऑफ दॅट child or poet. I want to light the dark route so that my father returns early. I too want to hear fairy tales and stories from him. बघा, आपण चिटचॅट सेक्शन मध्ये, जिथे चिटचॅट म्हणजे डिस्कशन करताना वॉर्मिंग अप सेक्शन मध्ये बघितलं होतं की स्टोरीज, फेरी टेल्स, इमॅजिनरी स्टोरीज, आणि मला ऐकायच्यात माझ्या वडिलांपासून. कारण आहे, जर तिथे मी लाईट लावले, मून्स लावले छोटे छोटे, लाईट पडेल आणि वडील माझे लवकर घरी येतील. अँड माझी जी इच्छा आहे, व्हॉट इज माय विश, आय वुड लाईक टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. अँड दिस इज व्हॉट, त्यासाठी सगळे हे काय आहे, खटाटोप आहे पोएटचा. बास्केट फुल ऑफ मूनलाईट. ओ moon, give me a basket full of moonlight. I want to sow seeds of moon on the sides of the path. आणि रस्त्याच्या दोन्ही कडेला मला काय करायचंय, मून्स लावायचे, जेणेकरून तिथे लाईट असेल. अशा पद्धतीने अतिशय सिंपल परंतु इमोशनल, अ लिटल बिट इमोशनल. बघा ना, एका चाइल्डची किंवा पोएटची स्वतःच्या वडिलांना भेटण्याची जी आतुरता आहे ती यातनं आपल्याला लक्षात येते. सुनील शर्मा यांनी लिहिलेली आहे आणि ट्रान्सलेटेड फ्रॉम डोंगरी लँग्वेज, आणि टायटल आहे बास्केट फुल ऑफ मूनलाईट. आता इथे क्वेश्चन दिलेले आहेत बघा काही. आपले वरचा एक क्वेश्चन इथे राहिलेला होता बघा, कुठला, दिस वन. आता क्वेश्चन काय आहे, व्हॉट इज द क्वेश्चन, व्हाय इज द रोड फ्रॉम द सिटी टू द विलेज डेंजरस. का आहे डेंजरस, अँड द रिझन इज हिअर, द रूट इज टफ अँड फुल ऑफ स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. Full of snakes and scorpions. This is the reason. What is this question? This one. Why does the poet want his father home early? And what is the reason for that? Actually, the poet
wishes to hear fairy tales and stories from him. This is the reason over here you can understand. How do you spend your evening time with your family members? आणि आपल्याला विचारलं इव्हनिंग टाइम आपण कसं करतो. सो यू कॅन आन्सर व्हॉट, वी हॅव द डिस्कशन, वी वॉच पर्टिक्युलर सिरियल, वी डिस्कस अबाउट आवर फॅमिली लाईफ और डिफरंट थिंग्स कॅन बी देअर, और वी एन्जॉय विथ इच अदर. असे वेगवेगळे इथे आन्सर्स या पर्टिक्युलर क्वेश्चनचे येऊ शकतात. आता अतिशय महत्त्वाचा पार्ट मी डिस्कस करतोय. व्हॉट आर द डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच इन दिस पर्टिक्युलर पोयम. नाउ we will see some examples of figures of speech. Already I told this one to you. या पर्टिक्युलर पोएम मध्ये आपल्याला महत्त्वाचे अलिट्रेशन हा जो फिगर ऑफ स्पीच आहे, अलिट्रेशन आपल्याला बघायचं आहे. कुठं दिसतं अलिट्रेशन? पहिल्याच लाईन मध्ये बघा, ओ मून गिव्ह मी मूनलाइट. म साऊंड इज देअर. म साऊंड हा रिपीट झालाय म्हणून अलिट्रेशन होतोय. बास्केट फुल और टू बास्केट्स फुल, इथे ब साऊंड दिसतोय बघा, या पद्धतीने रिपीट झालाय. कॉन्सोनंट साऊंड इनिशियल, त्याला आपण अलिट्रेशन म्हणतो. त्यानंतर इथे आलेलं आहे बघा अँटीथेसिस. अँटीथेसिस म्हणजे काय? अपोजिट और कॉन्ट्राडिक्टरी आयडियाज आपल्याला इथे दिसत आहेत. सिटी आणि विलेज बघा, दोन कॉन्ट्राडिक्टरी आयडियाज आपल्याला इथे दिसत आहेत. ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला आपण इथे घेऊ शकत नाही दोन्ही आयडिया, पण एक लक्षात येऊ शकतं की सिटी आणि विलेज म्हटलं की अपोजिट और कॉन्ट्राडिक्टरी आयडियाज आर देअर, दॅट इज वाय सिटी अँड विलेज. तसंच जर आपण खाली गेलं तर आपल्याला अनेक अलिट्रेशनचे एक्झाम्पल्स इथे मिळू शकतात. आणि जसं की इथे बघा लाईट अँड डार्क, इथे या ठिकाणी तुम्ही बघू शकता लाईट अँड डार्क. इथे जर आपण अंडरलाईन करतो बघा लाईट अँड डार्क, हे दोन्ही अपोजिट आयडियाज आहेत. दॅट इज वाय विच इज द फिगर ऑफ स्पीच देअर, दॅट इज अँटीथेसिस. आता इथे काय दिलेलं आहे बघा, स्मॉल स्मॉल कुठेतरी आलेलं आहे. वन लाईन इज देअर, दॅट इज स्मॉल स्मॉल. ओके, हे बघा इथे दिलेलं आहे. हे देखील आपल्या लक्षात आलं पाहिजे. 2-4 एक्झाम्पल्स आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ अलिट्रेशन. आता इथे काय दिलंय, सॉरी दिस वन, दिस इज नॉट अलिट्रेशन, दिस इज रेपिटेशन. कशाचं इथे रेपिटेशन झालेलं आहे? स्मॉल या वर्डचं. तर इथे आपल्याला कुठले कुठले मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलेले आहेत, अलिट्रेशन, अँटीथेसिस आणि त्यानंतर सांगितलंय रेपिटेशन. ओके, तर या पद्धतीनं फिगर ऑफ स्पीच देखील आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. दिस इज व्हेरी सिम्पल पोयम अँड इझी टू अंडरस्टँड. नक्कीच तुम्हाला ही पोयम समजली असेल. विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. आणि याचे जे बाकीचे व्हिडिओज आहेत त्याचं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही लिंक बघू शकता. माझ्या चॅनलवरती मोर दॅन 300 व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहेत वेगवेगळ्या विषयावरती रिलेटेड टू इंग्लिश ओनली. ओके, थँक यू सो मच फॉर लिसनिंग टू मी केअरफुली अँड पेशंटली. थँक्स अ लॉट.